एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्याने मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या 3 प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न हा आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईल, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतोय तोपर्यंत तू ती मनापासून ऐकत राहावी. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन. तुम्ही कथा सुरू करा. मित्रांनो, माझी तुम्हाला देखील विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते. ते आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. चला तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुलगे होते. मुलांचे लग्न झाले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे. असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती, पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, पार्वती, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत, पण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकायची. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुमचा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव शरयू होते. बिचारी रोज सकाळी अंधारात अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची. असे करूनही शरयू प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे. आता एके दिवशी सकाळी शरयू झाडू लागली होती. तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन चालव, मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी शरयू काय म्हणेल? ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली. देव म्हणतो, पार्वती, मग घर साफ करून शरयू लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती, क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊक. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शरयू अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. तर शरयूला वाटलं जेवण आत्ताच बनवले, सासू लवकर परतल्यासारखं वाटतं. तेवढ्यात शरयूने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला तिला दिसला. आता साधू म्हणू लागला, मुली, तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शरयू ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला,
पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला द्यायला सांगितले. आणि त्याच वेळी शरयू मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू? सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मग असा विचार करून शरयू भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती शरयूला म्हणाली, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही. ओ भिकारी, निघा इथून. शरयूने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर करून दिले. त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग शरयूवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एकही दाणा वाया घालवू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केले? भगवान शिव म्हणतात, पार्वती, शरयू म्हणाली, आई, मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिले होते. यात इतकं वाईट मांडण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहे. प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे. अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी त्या कुटील सासूने शरयूला घरातून हाकलून दिले. आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली, पण सासू दगडासारखी झाली. तिचे मन विरघळले नाही. आता शरयूकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे. अशा प्रकारे शरयू तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्ये घनदाट जंगल होतं. भुकेने व्याकुळ होऊन शरयू आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शरयूने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला, मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. आता त्या झाडाच्या मुळाशी कोठार होते. जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून शरयू कोठारामध्ये शिरली. जेव्हा ती वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसले. ते ऋषी दुसरे कोणी नसून भगवान विष्णूच होते. तेव्हा विष्णू तिला म्हणाले, बेटी, रडू नकोस. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात, कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे कागद शरयूला देऊन भगवान विष्णू तिथून अदृश्य झाले. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा शरयूला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी शरयू पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली. मग एके दिवशी शरयूला मुलगा होण्याचा विचार आला आणि ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. शरयू असाच विचार करत असताना तिला साधूने दिलेला कागद आठवला. शरयूने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजवा अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री संगनमताने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. असेच पुढे 11व्या, 12व्या, 13व्या, 14व्या आणि 15व्या दिवशी कोणत्या दिवशी मुलगी आणि मुलगा जन्माला येतो असे त्या साधूने त्या कागदामध्ये शरयूसाठी लिहून ठेवले होते. शरयू तो कागद वाचत होती. त्यात शरयूने वाचले की 16व्या रात्री संपन्न पुत्ररत्न प्राप्त होते. अशा प्रकारे 16व्या रात्री शरयूने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून शरयूचा नवरा लाकडे तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आले. आता वादळात शरयूची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात शरयू पावसापासून वाचण्यासाठी लपली होती.
शरयूने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता, जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. शरयू येऊन त्या कोठारात लपते. त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते. त्यात शरयू गेली. त्या झाडाच्या वर 2 राक्षस राहत होते. एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी शरयू त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघेही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी काही चालू शकत नाही. आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे. हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली शरयू कोठारात लपून बसली होती आणि कोठारात शिरताच शरयू झोपी गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने शरयूला जाग आली आणि झाड उडताना पाहून ती घाबरली. मग शरयूने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी शरयूने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते होईल असा विचार केला. आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं आणि उतरलं. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती